नमस्कार. मला एक बोलायचं आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून असं वाटलं बोलावं, बोलन. असंच आमच्या बाजूला एक माझी म्हणजे बाजूवाली वारली आणि ती आणि तिच्या मैत्रिणीची इतकी दोस्ती, ती एवढी रडत होती, तिची मैत्रीण एवढी रडत होती का मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अगं, कशी जगू गं मी. एक तिळा आणला तर दोघीजणी वाटून खात होत्या, इतकी दोघींची मैत्री. तिनं सारख्या साड्या घ्यायच्या, ती आणि ही सारखेच केस बांधायच्या, सारखंच राहणीमान त्यांचंवालं, भाज्या दोघी सेम सेम घ्यायच्या. तुम्ही सांगा, जेव्हा ती वारल्याच्या नंतर आणि तिचं कार्य धरलं आणि कार्याला आम्ही गेलो, तर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तिच्या मुलांना चांगलं जेवण बनवलं, आचारी बोलावला, जेवण बनवलं. ते काही ते गेलेल्या व्यक्तीनं नाही बनवलं, मेलेल्या आचार्यानं बनवलं. तर मग तिच्या मैत्रिणीला ती रडत होती तर म्हणली, बाई अगं चाल 2 घास खाऊन घे. हे बाई म्हणे, नाही 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 जेवायचं नको बोलू. म्हणले का गं, तुझी तर मैत्रीण आहे ती कास. नाही बाई म्हणं, मी जर कार्याचं खाल्लं तर मला डोकं गरगरतं, माझं अंग जड पडतं. आता तू पहिलीच अशी तुला शरीर जड नाही पडणार का? पहिलंच जड पडेल आहे, अजून किती बाकी राहिलं सांग बरं जड पडायचं. अगं खाऊन घ्यायचं, मोकळं व्हायचं. आज आहे उद्या नाही आहे, कोण पाहिलं उद्याचा दिवस. म्हणून मला अशा खोट्या लोकांचा लय राग येतो. वरवर मयान उपाशीनेच ग बाया, माझी मैत्रीण आहे खोटं बोलायचं मला तसं आवडत नाही. आणि म्हणून माझ्या पण लय मैत्रिणी आहे आणि भरपूर नातेवाईकां गणगोत पण आहे. पण खरं सांगू, हात जोडून विनंती, माझी पण एक इच्छा आहे का मी मरायच्या पहिलं माझ्या मुलानं, माझ्या नवऱ्यानं, माझ्या मुलींनं माझं दावं घालावा. कारण की काय, सगळ्यांना खाल्लं पाहिजे. नंतर काही जण खायचे नाही तर माझा बी आत्मा असा भटकत राहील. ज्यांच्या मैत्रिणीवर मी लई प्रेम केलं त्या जर नाही जेवल्या तर, त्यापेक्षा आपलं दावं आपल्या जिवंतपणी घालायचं. बऱ्याच जागी झालं असं, ते UP बिहारमध्ये पण असं घडलं आहे. जिवंतपणी दावं घालून राहिले. आणि नंतर तुम्ही ज्या दिवशी ती व्यक्ती जाईन या जगातून त्या दिवशी ती तारीख छापा ना. आणि त्या दिवशी फक्त काय तुम्हाला करायचं तर करा, निवत पाणी जाळून फुकून आल्याच्या नंतर करायचं तर करा, नाही तर नाही केलं तरी चालेल. पण जी व्यक्ती जाणार आहे कधी ना कधी ह्या जगातून, तर प्रत्येक व्यक्ती जाणारच आहे, मी पण जाणारच आहे. पण जर पहिलंच घातलं दावं तर आपण पण खुश. आणि खाणारे जी लोक दाव्याला येते ना आपल्या, ते लोक बी खुश. कारण की आपण जिथे जागतंय ना सामने, त्याच्यामुळं कोणी म्हणणार पण नाही बाई, ना अंग जड पडणार, ना डोकं गरगरा, ना चक्कर येणार. आणि खुशीनं खातील आणि आपला आत्मा पण एकदम खुश राहील का बाबा माझं चांगलं दावं घातलं. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नमस्कार. गोष्ट खरी आहे.